कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलं, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. अशा पद्धतीची आपली ही मराठी भाषा. आणि मला असं वाटतं की या भाषेची श्रीमंती आजही अगदी तासभराच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते. आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल. त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज आपण सगळे लोक मराठीचा या ठिकाणी गौरव करतो आहोत. तर या गौरवाच्या निमित्ताने आपली भाषा ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि त्यातलं जे अभिजात साहित्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. यातल्या ज्या लोककला आहेत, कारण भाषा ही केवळ अभिजात साहित्याने जिवंत राहते असं नाही, तर ती लोकभाषेमुळे लोककलेमुळे त्या ठिकाणी जिवंत असते. त्यामुळे या लोककला आपल्याला आपलं लोकसाहित्य, आपलं लोकनाट्य, आपली लोकगीतं ही सगळी कशी आपल्याला जिवंत ठेवता येतील, ती कशी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला नेता येईल हे आपल्याला बघावं लागेल. मगाची विंचू चावला आपण बघितलं. आता विंचू चावला हा अभंग आहे एक प्रकारे, किंवा आपण जर बघितलं तर ते कसं अतिशय ज्याला आनंददायी गीत वाटतं किंवा गंमत वाटते, पण त्याच्यामधला जो काही भाव आहे, त्याच्यातला जो अर्थ आहे, तो मला असं वाटतं की कदाचित एखाद्या संताने जन्मभर आपल्याला एखादं प्रवचन सांगावं, त्यातला अर्थ आपल्याला कळणार नाही कळणार मला माहीत नाही, पण तोच अर्थ एका विंचू चावला या गीतातनं आपल्याला त्या ठिकाणी समजतो. आणि मनुष्याने कशा प्रकारे जगलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे हे सांगण्याचं काम विंचू चावलासारखं एक गीत या ठिकाणी करतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या आपल्या भाषेने दिलेली ही जी देणगी आहे, ही आपण निश्चितपणे त्याचं संवर्धनही केलं पाहिजे आणि ती पुढच्या पिढीपर्यंतही नेली पाहिजे. आणि त्याचसोबत आपली भाषा ही ज्ञानभाषा असली पाहिजे, कारण जगाच्या पाठीवर त्याच भाषा जिवंत राहतात ज्या ज्ञानभाषा होतात, ज्या व्यवहार भाषा होतात, ज्या भाषेतनं व्यवहार चालतात. आपण बघितलं जगामध्ये इंग्रजी सगळ्यात मोठी भाषा आहे, कारण राज्यकर्त्यांची भाषा होती. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. आणि म्हणून आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित करून कशा पद्धतीनं आपल्याला मराठीला पुढे नेता येईल, मराठीत शिकलेल्या जो व्यक्ती आहे, मराठी बोलणारा जो व्यक्ती आहे, याला मराठीमुळे प्रगती करता येते, अशा प्रकारचा भाव हा ज्यावेळी आपण जागृत करू, त्याचवेळी मला असं वाटतं की भविष्यातली जी मराठी आहे त्याच्याकरता एक अतिशय मोकळी वाट आपण तयार करून देऊ.